महाराष्ट्र बोर्डचा 12वीचा निकाल कधी लागणार याबद्दलची एक तारीख समोर आलेली आहे आणि 12वीच्या निकालाबद्दल जेही विद्यार्थी वाट बघत असेल त्यांना नवीन आलेल्या अपडेटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कारण बघू शकता यावर्षी तुमचा जो 12वीचा निकाल लागणार आहे यामध्ये जो बदल करण्यात आलेला आहे हा बदल अजूनसुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे। तर तुमचा जो निकाल आहे हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा निकाल हा लागणार आहे। परंतु तुमची यावर्षीची ही जी मार्कशीट असणार आहे यामध्ये भरपूर असा मोठा बदल करण्यात आलेला आहे जो विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला निकाल लागल्यानंतर तुमची जी मार्कशीट मिळणार तेव्हा तुम्हाला आश्चर्य होणार आहे, कारण की तुमची जी मार्कशीट असणार आहे ही पूर्णपणे आता बदलणार आहे। तर बघू शकता सर्वात पहिला बदल काय करण्यात आलेला आहे। तर पहिला बदल आहे की आता तुम्हाला या वर्षीपासून मार्कशीट आणि एक सर्टिफिकेट मिळत होतं। म्हणजे जेव्हा निकाल लागल्याबरोबर आपण एक मार्कशीट डाउनलोड करत होतो किंवा आपल्याला आपली जेही कॉलेज आहे त्यामधून तुम्हाला एक मार्कशीट मिळत होती, त्यानंतर तेव्हा किंवा मग तिथून एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला एक बोर्ड सर्टिफिकेट मिळत होतं। परंतु आता ते मिळणार नाही, तुम्हाला एकत्रित गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र हे एकच मिळणार आहे। आता हे दोन जे सर्टिफिकेट होते हे आता एकामध्ये कन्वर्ट केलेले आहे। तर बघू शकता याबद्दलची माहिती। तर बघू शकता आता दोन ऐवजी फक्त एक कागद म्हणजे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे एकत्र झालेले आहे। असे दोन सर्टिफिकेटचे आता एकच सर्टिफिकेट आलेलं आहे आणि गुणपत्रिका आणि पासिंग सर्टिफिकेट त्वरित मिळणार तुम्हाला। यासाठी आता वेट करायची गरज नाही आहे। निकाल लागला की तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकणार, कारण की आपण निकाल कसा बघणार याबद्दलची माहितीसुद्धा देणार आहे। तर निकाल लागल्यानंतर तुम्हाला एक जे मार्कशीट मिळेल तेच तुमचं सर्टिफिकेट राहणार आहे आणि ओरिजिनल जे असेल ते तुम्हाला 1 वीकच्या आतमध्ये तुमच्या कॉलेजला येऊन जाणार, तिथून तुम्ही हार्ड कॉपी घेऊ शकता आणि यामध्ये आता विद्यार्थ्यांचा जो वेळ आहे हा सुद्धा वाचणार आहे। त्यानंतर बघू शकता दुसरा बदल कोणता करण्यात आलेला आहे। तर तुमचे जे नाव असणार आहे या अगोदर महाराष्ट्र बोर्डमध्ये जे नाव होते तुमचे सरनेमपासून सुरू होणार होते, परंतु आता यामध्ये बदल झालेला आहे। तुमचे नाव तुमच्या आधार कार्डनुसार राहणार आहे। जसे की उदाहरण बघू शकता सुरेश गायकवाड जर तुमचे नाव असेल आधार कार्डवर तर तुम्हाला आता मार्कशीटवर सुद्धा तुमचे सेम टू सेम नाव येणार आहे। जसे आपण आता या अगोदर CBSEचे जे विद्यार्थी बघत होतो त्यांच्या मार्कशीटवर कसे सरळ नाव असायचे, आपल्या मार्कशीटवर महाराष्ट्र बोर्डाच्या मार्कशीटवर स्टार्टिंगला तुमचं सरनेम असायचं, मग तुमचं नाव असायचं आणि मग तुमच्या वडिलांचं नाव असायचं। आता तसं राहणार नाही। आता कसं राहणार बघा, पहिले तुमचं नाव, मग वडिलांचं नाव आणि मग सरनेम तुमचं, अशा प्रकारे 3 सिरीजमध्ये तुमचे नाव असणार आहे। हा झाला तुमचा दुसरा बदल। तर नाव आधार कार्डवर जसे आहे तुमचे सेम टू सेम तसेच येणार आहे, त्यामुळे आधार कार्डवर झालेल्या चुका ह्या तुम्हाला आता तुमच्या मार्कशीटवर दिसून पडणार आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर त्यांचा फोटोसुद्धा येणार आहे तुमचा। तर अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे तुमची मार्कशीट येणार आहे। बघा इथे तुम्हाला एक डेमो मार्कशीट दाखवलेली आहे, ठीक आहे। इथे तुमचा फोटो येणार आहे, यामध्ये तुमची संपूर्ण आपले लोगो वगैरे नाव वगैरे तुमचे इथे हे, त्यानंतर इथे तुमची संपूर्ण मार्क्स वगैरे संपूर्ण जेही तुमचे 12वीचे मार्क्स आहे यामध्ये येणार। त्यानंतर तुमची जन्मतारीखसुद्धा त्यामध्ये नमूद करण्यात येणार आहे की तुमची जन्मतारीख काय आहे। त्यानंतर बघू शकता इथे एक बारकोडसुद्धा देण्यात येणार आहे, कारण तुमच्या जेही मार्कशीट आणि सर्टिफिकेट येणार आहे या प्रकारे किंवा कोणत्या तरी लोकेशनला एक बारकोड देण्यात येणार की तो बारकोड जर कोणी स्कॅन केला तर डायरेक्टली लक्षात येणार की ही मार्कशीट ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे। म्हणजे आता जे तुम्ही मार्कशीट कुठेही सबमिट करणार तर तुमची मार्कशीट ओरिजिनल आहे किंवा डुप्लिकेट आहे हे आता डायरेक्टली बारकोडवरून स्कॅन करून ओळखता येणार। तर बघू शकता बनावट मार्कशीटला आता आळा घालण्यात येणार आहे आणि स्कॅन करा आणि मूळ डेटा पहा, म्हणजे स्कॅन करून संपूर्ण तुमचा डेटा आता तुम्ही सुद्धा बघू शकता किंवा ज्यांच्याकडे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करणार ते सुद्धा बघू शकता। तर अशा प्रकारे ह्या 3 अपडेट यावर्षी 12वीच्या निकालामध्ये झालेले आहे। निकाल 10 ते 15 मेच्या मधात लागण्याची दाट शक्यता दाखवण्यात येत आहे आणि MahaResult.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपण आपला रिझल्ट बघू शकतो। अशा प्रकारे ही एक अपडेट आहे। तर जेही विद्यार्थी 12वीचा निकाल कधी लागणार यासाठी जर वाट बघत असेल तर तुमच्यासाठी या 3 अपडेट लक्षात असू द्या की तुमची मार्कशीट आता पूर्णपणे बदल झालेला आहे। तुमची मार्कशीट नवीन फॉर्मॅटमध्ये येणार आहे, तुमचा फोटो, त्यावरती बारकोड, तुमचे नाव, त्यानंतर जन्मतारीखसुद्धा येऊ शकते। अशा प्रकारे यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण विद्यार्थी आता उत्सुकतेने वाट बघत आहे की 2026मध्ये जो बदल झालेला आहे हा नेमका बदल आता तुमची जी मार्कशीट असेल आणि सर्टिफिकेट असेल हे कंबाईनमध्ये कशा प्रकारे असणार। तर आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर आता आपल्याला पहिल्या वीकमध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे
आणि त्यानंतर 10वीचा निकाल लागेल. तर अशाबद्दल ही एक अपडेट होती. 12वीचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण अपडेट, ॲडमिशन प्रोसेसबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.